नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनुजा आणि ग्रीन रूट्स माझ्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पालक कसा लावायचा कुंडीमध्ये ते बघणार आहोत. अगदी छोट्या जागेतही तुम्ही पालक लावू शकता आणि त्याचबरोबर बी लावायची एक वेगळी पद्धत जी आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितली नसेल ती सांगणार आहे, जेणेकरून फक्त 3 दिवसामध्ये पालक उगवून येतो आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याची वाढ होते. त्याचबरोबर सांगणार आहे असं एक खत जे फक्त मिळतं 5 रुपयाला आणि ते पालकासाठी एक ग्रोथ बूस्टर म्हणून काम करतं आणि फक्त 30 दिवसामध्येच तुमचा पालक तुम्ही काढू शकता आणि तोडून खाऊ शकता. तर आजचा हा व्हिडिओ खूप छान आणि वेगळा आहे मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे पालक उगवण्याबद्दल, तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगल्या प्रकारचं बियाणं असणं. हे बियाणं मी दुकानातून आणलेलं आहे, जिथे बियाणं मिळतात पालेभाज्यांची. तुम्ही ऑनलाईनही मागवू शकता. मला हे 30 रुपयाला मिळालेलं आहे बी आणि याच्यामध्ये 2 ते 3 वेळेस तुम्ही पालक लावू शकता. आता हे जे बी आहे ते मी 24 तास भिजवून घेत आहे. ही खूप महत्त्वाची स्टेप आहे मित्रांनो, कारण भिजवल्यामुळं बियांचं वरचं जे आवरण आहे ते मऊ पडतं आणि खूप पटकन हे बियाणं रुजण्यास मदत होते. त्याच्यामुळे ही स्टेप तुम्ही बिलकुल स्किप करू नका. आता इथं मित्रांनो मी माती तयार करून घेतलेली आहे. अगदी साधी कुंडी आहे आणि त्याच्यामध्ये माती, कोकोपीट आणि कंपोस्ट खत हे समप्रमाणामध्ये घेतलेलं आहे, ज्याच्यामुळे आवश्यक न्यूट्रिएंट्स पालकाला मिळतील. आता अशी पद्धत जे आपले शेतकरी मित्र पालक लावण्यासाठी वापरतात ते म्हणजे 3 बोटामध्ये पालकाचं बी पकडायचं आणि ते साधारणतः थोडंसं प्रेस करून मातीमध्ये लावायचं. याला टोपणे असं म्हणतात, म्हणजे बी टोपायचं. अशा पद्धतीने बियाणं लावल्यामुळे पालक एका ठिकाणी आणि व्यवस्थित उगवून येतो. तुम्ही त्याला व्यवस्थित पाणी देखील घालू शकता आणि त्याचबरोबर बी उघडं पडत नाही आणि उन्हामुळं ते सुकत नाही. तर या पद्धतीने बी लावण्याचा खरंच खूप फायदा होतो मित्रांनो आणि ही पद्धत तुम्ही नक्की ट्राय करून बघा. 3 दिवसानंतर तुम्ही इथे पाहू शकता किती सुंदर पद्धतीने, चांगल्या पद्धतीने पालकाचं बियाणं रुजलेलं आहे आणि उगवून एका ठिकाणी गुच्छाने पालकाची रोपं आलेली आहेत. 8 दिवसानंतर तुम्ही पाहू शकता रोपांची वाढ किती चांगल्या पद्धतीने झालेली आहे आणि त्याचबरोबर तुम्ही अगदी व्यवस्थित त्याला पाणी देऊ शकता. साधारणतः पाणी देताना रोपं झोपतात, एका साईडला होतात आणि नंतर ती जळून जातात. तर असं काहीही होत नाही आहे. तुम्ही अगदी व्यवस्थित पाणी घालू शकता. 15 दिवसानंतर तुम्ही पाहू शकता पालक किती व्यवस्थित वाढलेला आहे. 3 ते 4 तास सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी मी हा पालक ठेवलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्या पानांची वाढ खूप चांगल्या पद्धतीने होते. सूर्यप्रकाश नाही मिळाला तर पानं तशीच बारीक राहतात. एक असं खत जे अगदी 5 रुपयाचं आहे, पण पालकासाठी ग्रोथ बूस्टर म्हणून काम करतं असं आपण टाकणार आहोत आणि ते खत आहे ते म्हणजे तुरटी. आणि हे खत द्यायलाही खूप सोपं आहे मित्रांनो. साधारणतः 5 ते 10 ग्रॅम एवढा तुरटीचा खडा तुम्हाला बारीक करून घ्यायचा आहे आणि तो पाण्यामध्ये मिक्स करून ते पाणी, तुरटीचं पाणी पालकाला घालायचं आहे. याच्यामुळे जी माती आहे ती ॲसिडिक होते आणि अशा ॲसिडिक मातीमध्ये पालकाची वाढ खूप चांगल्या पद्धतीने होते मित्रांनो. त्याचबरोबर जे आवश्यक आहेत न्यूट्रिएंट्स ते देखील या तुरटीच्या पाण्यामधून पालकाला मिळतात. आणि तुम्ही इथे बघू शकता ज्या पालकाला मी खत दिलं होतं त्याची वाढ किती चांगल्या पद्धतीने झालेली आहे. तर अशाच काही घरगुती खतं आहेत जी मित्रांनो झाडांसाठी अगदी वरदान, जीवनदान म्हणून काम करतात. त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे आणि लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही जाऊन ते चेक करू शकता. आता वेळ आहे ते म्हणजे हार्वेस्टिंगची मित्रांनो. साधारणतः 30 दिवसानंतर तुम्ही बघू शकता पालक मोठा झालेला आहे, खाण्यायोग्य झालेला आहे आणि तुम्ही तो तोडून हार्वेस्ट करू शकता, खाऊ शकता. आणि अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही पालक पूर्ण मुळापासून उपटायचा नाही आहे तर तुम्हाला तो देठातून कट करायचा आहे, जेणेकरून पुन्हा 2-3 वेळेस पालकाची पानं येतील आणि 2 ते 3 वेळेस एकदा लावलेल्या बियाचं तुम्ही हार्वेस्टिंग करू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात मित्रांनो गार्डनिंगच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.